नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्य आणि नंदिनीचे बाबा घरी आलेले असतात. ते सर्वांना बोलतात की विषय जरा सिरियस आहे आणि जरा बायकांच्या रिलेटेड बोलायला आलोय. नंदिनी, मालिनी, काव्या हे सगळे आश्चर्याने बघू लागतात आणि आता बाबा बोलू लागतात. शारदाचे म्हणजे नंदिनीच्या आईचे नंदिनीच्या आधी 3 मिसकॅरेज झालेले होते की हे सगळे धक्कादायकच गोष्ट असते. काव्याला हे सर्व बघून धक्काच बसतो. त्यानंतर काव्या शांत होते. त्यानंतर नंदिनी काव्याच्या जवळ येऊन बसते आणि काव्याला म्हणते, तू ठीक आहेस ना? काव्य म्हणते, अगं मी ठीक आहे. पण ती बाई बघ ना, आपण बाळाबद्दल खूप काही स्वप्न बघितलेली असतात आणि त्यात जर आपली काही चूक नसताना बाळ आपल्या हातातून जाणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काव्याला ह्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. आता नंदिनी काव्याला कशी सावरणार हे तर आपल्याला पुढील भागात बघायला मिळणारच आहे. असे नवीन नवीन अपडेट्ससाठी मराठी मनोरंजन सिरियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.